नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 काही महत्त्वाची उदाहरणे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी अर्थ नियोजन या प्रकरणावरचा मार्च 20चा प्रश्न आहे. श्री शांतीलाल यांनी रुपये 100 दर्शनी किमतीचे 150 शेअर रुपये 120 या बाजारभावाने खरेदी केले. नंतर कंपनीने त्यावर 60% दराने लाभांश दिला. तर गुंतवलेल्या रकमेवर मिळणारा परताव्याचा दर काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत आहे 100 रुपये. खरेदी केलेल्या शेअरची संख्या 150, बाजारभाव रुपये 120 आहे. गुंतवलेली रक्कम बरोबर बाजारभाव गुणिले शेअरची रक्कम, या शेअरची संख्या, या ठिकाणी शेअरची संख्या आहे 150 आणि बाजारभाव आहे 120. त्यामुळं ह्या दोन शून्य तशाच. 15 दोन्ही 30ला शून्य हाच्याले 3, 15 एके 15 3 18,000 रुपये ही गुंतवलेली रक्कम. त्यानंतर एका शेअरवरील लाभांश, लाभांश हा नेहमी एका शेअरवरचा काढायचा असतो. तो लाभांशाचा दर 7% आहे. 100 रुपयाला 7 रुपये. दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर, दर्शनी किंमत 100 रुपये आहे, म्हणजे 100 रुपयाला 7 तर 100ला 7 रुपये. ओके, 100 गेले 7 रुपये. 150 शेअरवरील एकूण लाभांश, या ठिकाणी एका शेअरवरचा 7 रुपये आहे. 150 वरचा 150 गुणिले 7, 7 शून्य शून्य, 15 सत्ते 514, 1050 रुपये. 150 रुपयेवरील लाभांश. ओके. त्यानंतर परताव्याचा दर कसा काढायचा? परताव्याचा दर बरोबर मिळालेला लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. मिळालेला लाभांश हा 1050 आहे. एकूण गुंतवणूक 18,000 रुपये आपण काढलेले आहे, म्हणजे 18,000ला एकूण गुंतवणुकीला मिळणारा लाभांश 1050, तर 100ला किती? या दोन शून्य गेल्या, ही पण एक शून्य गेली. त्यामुळे 105 भागिले 18, त्यामुळे 18 पंचे 90, 90 किती? 105. 90 आणि 15 105. त्यानंतर 105 येत आहे, आपण 18नं भागतोय, 18 संघ अष्टोदर्शे. इथं 18 पंचे 90 उरले त्या ठिकाणी 15. 15वर शून्य घेतले, 150 आले. 18 8 44 आहे. 150 मधून 144 उरले 6, उरले 60 झाले. 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54. परताव्याचा दर हा 5.83% आहे. ओके. पुन्हा एकदा पहा, परताव्याचा दर एकूण मिळालेला लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. 1050 भागिले 18,000 गुणिले 100, या दोन शून्य गेल्या. 1050 वरची एक शून्य गेली. 105 भागिले इथले एक शून्य जाऊन 18 राहिलेत. 105ला 18नं भागल्यानंतर 18 पंचे 90, 90 आणि 15 105. 15वर शून्य घेतले, 150 झाले. 18 8 44 पॉईंट दिला. त्यानंतर 150 मधून 144 दिले, उरले 6, 6वर शून्य घेतले, 60 झाले. 18 त्रिक 54, 5.83% हा परताव्याचा दर. ओके. आणखी एक असाच प्रश्न आहे. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 2,360 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. कारची विक्रीची किंमत GST सह 2360, 2,360 रुपये. खेळण्यातील कार आहे, GSTचा दर 18% आहे. तर या ठिकाणी समजा कारची करपात्र किंमत रुपये X आहे. हा प्रश्न मार्च 24ला विचारलेला आहे. GSTचा दर 100ला 18, तर Xला किती? खेळण्यातील कारची विक्रीची किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक खेळण्यातील कारची विक्रीची किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक या ठिकाणी GST आहे. खेळण्यातील कारची विक्रीची किंमत 2,360 रुपये आहे. करपात्र किंमत या ठिकाणी X आहे, अधिक या ठिकाणी GST आहे 18%, म्हणजे 18X भागिले 100, म्हणजे 18 भागिले 100. ओके. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी 100 एके 100, 100 आणि 18 118, आणि हे X आहे. ओके. 118 भागिले 100 गुणले X. त्यामुळे या Xची किंमत काढताना 2,360ला हा भागिले 100 गुणिले जाणार आहे, हा गुणिले आला, आणि Xला गुणिले 118 आहे, तो भागिले येणार आहे 118. ओके.
त्यामुळे 118ची दुप्पट आहे. 118 दुप्पट 236 आहे. हे शून्य 100 गुणिले 20 बेके बे 2वर 3 शून्य म्हणजे या ठिकाणी कारची करपात्र किंमत 2000 रुपये आहे. ओके. असा 3 गुणांचा प्रश्न आहे. ₹10 दर्शनी किंमत आणि बाजारभाव ₹25 असलेले 50 शेअर खरेदी केले, विकत घेतले. कंपनीने 30% लाभांश दिला, तर गुंतवलेली रक्कम, मिळालेला लाभांश आणि परताव्याचा दर काढा. मार्च 24चं उदाहरण आहे. या ठिकाणी दर्शनी किंमत ₹10 दिलेली आहे, बाजारभाव ₹25 आहे आणि कंपनीने 30% लाभांश दिला. लाभांश हा दर्शनी किमतीवर मिळतो, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ₹10 दर्शनी किमतीवर रुपये लाभांश, तर एका शेअरचा लाभांश ₹100ला ₹30, 30% लाभांश आहे. तर दर्शनी किमतीवर लाभांश असतो ₹10 किती? ह्या 2 शून्य गेल्या ₹3. एका शेअरचा लाभांश ₹3. 50 शेअर्स खरेदी केलेत, त्यामुळे 50 गुणिले 3 ₹150. एका शेअरप्रमाणे या ठिकाणी ₹3 प्रमाणे 50 शेअरचा लाभांश ₹150. आता गुंतवलेली रक्कम बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. बाजारभाव ₹25 दिला आहे आणि शेअर्स 50 घेतलेत, त्यामुळे 50 गुणिले 25 ₹1250 ही गुंतवलेली रक्कम. परताव्याचा दर विचारलेला आहे. मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. या ठिकाणी मिळालेले एकूण लाभांश ₹150. आपण 50 शेअरवरचा ₹3 प्रमाणे ₹150 लाभांश बघितला, भागिले एकूण गुंतवणूक 1250 गुणिले 100. परतावा दर हा शेकडेवारीत असतो. या ठिकाणी हे शून्य 150वरचं शून्य आणि 1250वरचे शून्य गेले. 25 5 सव्वाशे 25 100. 5 न 15ला 5 15 3 चौक 12% हा परताव्याचा दर आहे. या ठिकाणी गुंतवलेली रक्कम ₹1250. त्यानंतर मिळालेला लाभांश ₹150 आणि परताव्याचा दर 12%. संकलन करायचं उत्तराचं. मार्च 20ला विचारलेलं 4 गुणांचा प्रश्न आहे. आपण समजावून घ्या. नोव्हेंबर 20चा प्रश्न आहे. भुजंगरावांनी ₹2,50,590 गुंतवून ₹10 दर्शनी किमतीचे बाजारभाव 250 असताना काही शेअर विकत घेतले. या व्यवहारात दलालीचा दर 0.2% आणि दलालीवर 18% GST दिला. तर प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. किती शेअर विकत घेतले, एकूण किती दलाली दिली, या व्यवहारात वस्तू व सेवा कर किती दिला, म्हणजे GST किती दिला ते काढायचं आहे. समजा या ठिकाणी आपण भुजंगरावांनी X शेअर विकत घेतलेत. आता गुंतवणूक काढायची आहे. शेअर किती विकत घेतलेत? X आणि बाजारभाव ₹250 आहे, त्यामुळं एका शेअरला ₹250 गुंतवले, तर X शेअर्सला 250 गुणले X. आता या ठिकाणी दलाली काढायची आहे. ती एका शेअरवरची काय आहे? 0.2% दलाली आहे. 0.2% दरानं दलाली. ₹100ला 0.2 म्हणजे 0.2 भागिले 100. तर गुंतवणूक आहे 250. Xला किती? या ठिकाणी हे दशांशचिन्ह काढलं तर 2 गुणिले 250 भागिले 100 वर आणि एक शून्य घ्यावं लागेल. हे शून्य गेले. 25 एके 25 चौक 100. बे के बे 2 4. हा X आहेच, म्हणजे 1/2 किंवा X/2. 0.2% दरानं दलाली X भागिले 2. ओके. 18% GST आहे, म्हणजे ₹100ला 18. तर या ठिकाणी X भागिले 2ला किती? दलालीवर GST असतो. महत्त्वाचं, दलालीवर GST ₹100ला ₹18. तर X भागिले 2ला किती? या ठिकाणी 2 18ला भागले तर 92 18. 9 गुणिले X भागिले 100. 9 X भागिले 100. दलालीवर GST असतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग भुजंगरावांनी X शेअरसाठी केलेली एकूण गुंतवणूक. या ठिकाणी एकूण गुंतवणूक इथं 250 X आणि 0.2% दरानं दलाली देईल X भागिले 2 आणि 18% दरानं GST काढलेला आहे, तो 9 X भागिले 100. म्हणजे भुजंगरावांनी X शेअरसाठी केलेली एकूण गुंतवणूक जी आहे ती आपल्याला या तिघांच्या बेरजेतूनच घ्यावी लागेल, कारण हे द्यावी लागणारी रक्कम आहे. X भागिले 2 दलाली दिलेली आहे आणि या ठिकाणी 18% GST प्रमाणे 9 X भागिले 100 दलाली आणि त्यांची गुंतवणूक आहे 250 X. त्यामुळं परंतु एकूण गुंतवणूक त्यांनी किती
2,50,590 म्हणजे या तिघांची बेरीज म्हणजेच 2,50,590. या ठिकाणी अचूक बेरीज करणं गरजेचं आहे. छेद सारखा आपल्याला करायला पाहिजे. 100 छेद सारखा करायचा झाला तर 250च्या खाली या ठिकाणी छेद 1 आहे. त्यामुळे 250ला 100 गुणावं लागेल. त्यामुळं या ठिकाणी 25,000 एक्स आलं. 2ला 50 गुणावं लागेल छेद सारखा करण्यासाठी. एक्सला पण आपल्याला 50 गुणलं पाहिजे. 50 एक्स ज्याच्या खाली 100 आहे त्याला 1 गुणायचं 9 एक्स आणि भागिले तिघांच्यासाठी 100 येणार आहे. तो 2,50,590ला हा गुणिले घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी 25,000 एक्स अधिक 50 एक्स अधिक 9 एक्स या तिघांची बेरीज आलेली आहे ती 25,059. 25,059 एक्स बरोबर या ठिकाणी 2,50,590 गुणिले 100. या ठिकाणी एक्सची किंमत काढताना 25,059 हे 2,50,590 गुणिले 100ला भागिले घेतल्यामुळं इथं 250 59 250 59 एक्के आणि हे 0 आहे. ओके 10 म्हणजे 2,50,590ला 25,059 भागले तर 10 येते. 100 गुणिले 10 1,000. त्यामुळे दिलेली दलाली एक्स भागिले 2 म्हणजे 1,000 या ठिकाणी शेअर विकत घेतलेत म्हणजे शेअरची संख्या एक्स. ओके म्हणजे दिलेली दलाली जी आहे ती आपण एक्स भागिले 2 0.2% दराने दिलेली 500 रुपये. 1,000 भागिले 2 500 रुपये. भरलेली वस्तू व सेवा कर म्हणजे GST 9 एक्स भागिले 100 आहे. एक्स 500 आहे. 1,000 एक्सची किंमत 1,000 शेअरची संख्या. त्यामुळे 9 गुणले 1,000 भागिले 100 100 1,000ला भागलं 10 आलं. 10 9 90 आले या ठिकाणी. त्यामुळं शेअरची संख्या 1,000 500 रुपये दलाली आणि 90 रुपये GST. अशा पद्धतीनं अचूक उत्तर मिळवा आणि याचे 4 पैकी 4 गुण मिळवा. हा व्हिडिओ स्वतः लाईक करून शेअर करा. परीक्षा जवळ आलेली आहे. सर्वांनाच त्याचा लाभ होऊ दे. धन्यवाद.